जळगाव शहरातल्या रजचौक परिसरातील महापालिकेची शाळा अत्यंत जीर्ण झालेली आहे आणि या इमारतीचा भाग या ठिकाणी कोसळत असल्यामुळे भविष्यामध्ये मोठ्या दुर्घटनेची शक्यता आहे। आपण आता याच शाळेच्या पहिल्या मजल्यावर आहोत। प्रचंड जुनी अशी ही महापालिकेची शाळा आहे। 2018 पासून ही शाळा बंद आहे, मात्र आता जीर्ण झाल्यामुळे या इमारतीचा जो भाग आहे या ठिकाणी कोसळत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतो आहे। आपण दृश्यांमध्ये बघतो आहे की या महापालिकेचे जे बीम आहेत याला तडे गेल्यानंतर या ठिकाणचा भाग थेट या ठिकाणी कोसळतो आहे। काही दिवसांपूर्वी याच परिसरामध्ये एक जुन्या जीर्ण घराचा काही भाग कोसळल्यानंतर कारचं नुकसान झालं होतं आणि त्याच्याच बाजूला ही भरवस्तीमध्ये महापालिकेची शाळा आहे। प्रचंड जुनी अशी शाळा आहे, जवळपास 60 वर्ष या इमारतीला उलटलेले आहेत आणि त्यानंतर आपण या वेगवेगळ्या पावसाळ्यामध्ये जे आहेत खबरदारी म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना करत असतो, मात्र या शाळेकडे जे आहे महापालिकेचं कुठेतरी दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्यामुळे महापालिकेचा भाग कोसळतो आहे। आपण दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर या इमारतीच्या बाहेरील जो भाग आहे, जिन्याचा जो भाग आहे, त्या ठिकाणचा मलबा देखील या ठिकाणी कोसळतो आहे। या ठिकाणी रहिवासी वस्ती आहे। जळगाव शहराचं ग्रामदैवत राम मंदिर देखील या ठिकाणी आहे, त्यामुळे नागरिकांची वर्दळ असते। तर विशेष म्हणजे याच इमारतीच्या आवारामध्ये जे आहे, जी जीर्ण झालेली इमारतीच्या आवारामध्ये दवाखाना देखील आहे, त्यामुळे नागरिकांचा जो आहे या ठिकाणी जीवाला या ठिकाणी धोका आता निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी नागरिक आहेत। काय सांगणार दादा, काय नेमकी या शाळेत जीर्ण झालेली आहे, महापालिकेचं दुर्लक्ष होतंय? नमस्कार, मी अमित जगताप, जुने जळगाव परिसरातील नागरिक आणि रहिवासी आहे। आपण वास्तू बघितलीच असेल की काय सध्या आपल्या समोरच चित्र आहे। 2017-18 पर्यंत ही शाळा चालत राहिली आणि त्यानंतर ती जीर्णावस्थेतल्या असलेल्या बिल्डिंगचा आपण जे भूभाग बघतोय आज कोसळताना, तर आमच्या गावातील लोकांनी, बरेच लोकांनी त्यावेळेच्या आयुक्तांनाही तसं सांगितलं आणि त्यानंतर ही शाळा आज पाहतो बंद आहे। पण सध्या नगरपालिकेचं आपण आरोग्य केंद्र या ठिकाणी सुरू आहे। त्या आरोग्य केंद्रावर जवळपास हे जुन्या जळगाव परिसरातील जे होतकरू आणि गरीब, कारण की हातावर पोट असणारी सगळी मंडळी आहेत, गरीब जनता आहे, तर ती लोक सुद्धा आरोग्याच्या या मंदिरात 15-20 लोक, 20-25 लोक दररोज या ठिकाणी आरोग्य केंद्रामध्ये येत असतात। तर यदा कदाचित आता जर या पाऊस पाण्याच्या आपण बघतोय की कसं त्या ठिकाणी आताच मिसिंग लिंकचा आपण पण बघतोय की आताच तयार झालेली बिल्डिंग जर जो मिसिंग लिंकचा जो प्रोजेक्ट आहे, जर तिथं जर कोसळू शकतो, तिथं जर अपघात होऊ शकतो, तर ही फार जुनी वास्तू आहे। तर या वास्तूकडे नगरपालिका प्रशासन असेल, आपल्या कलेक्टर असतील, आणखी काही जे विविध आपले इंजिनियर्स असतील, पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील, या सर्वांनी याचा सर्वे करावा। याचं स्ट्रक्चर ऑडिट करण्याचीही गरज नाहीये, तुम्हाला सगळं प्रत्यक्ष दिसतच आहे, पण तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेऊन, दुर्घटना झाली तर जीवितहानी होऊ शकते। हा रनिंग रोड आहे, सगळा रथाचा मार्ग आपण ज्याला म्हणतो, तर कोणतीही घटना आपण टाळू नाही शकत। ही दुर्घटना होऊ शकते, काही जीवितहानी होऊ शकते। नगरपालिकेला जाग केव्हा येणार? निवेदन दिलंय, काय नेमकी मागणी केली? निवेदनाच्या याच्यामध्ये मागणी एवढीच होती की आपल्या जुने जळगाव विभागात ज्या परिसरात ज्या जुन्या वास्तू आहेत त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट व्हावं, संपूर्ण वास्तूंचं व्हावं, त्यामध्ये ऑडिट व्हावं। आणि ही नगरपालिकेची वास्तू तर ही जीर्णच झालेली आहे, तिला आपण लवकरात लवकर त्याला खाली करून घ्यावं, एवढीच इच्छा आहे। तर अशा पद्धतीने एकीकडे महापालिका जी आहे जळगाव शहरातल्या वेगवेगळ्या जीर्ण इमारतींना नोटीस पाठवत असतं, त्या इमारती खाली करण्याचं जे आहे नागरिकांना आवाहन करत असतं, कारवाई करत असतं, मात्र महापालिकेच्या स्वतःच्या मालकीची शाळा जवळपास 60 वर्षांपेक्षा जास्त वर्ष जुनी आहे, जीर्ण आहे आणि तिचा भाग या ठिकाणी कोसळत असल्यामुळे आता परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून या नागरिकांनी महापालिकेला असेल किंवा जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन या संदर्भात योग्य उपाययोजना करण्याची मागणी केलेली आहे। मात्र महापालिका अशा पद्धतीने ही महापालिकेची शाळा जी आहे जीर्ण ही कोसळण्याची वाट पाहत आहे का, मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का, असा सवाल आता या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।